नमस्कार. एक गाणं फार छान आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. वेगवेगळ्या गुंत्यात गुंतून सुद्धा अनेकांचे पाय मस्तपैकी मोकळे राहत असतात आणि हे वाक्य तंतोतंतपणे लागू पडतं ते देशातल्या राजकारणी मंडळींना. देशातल्या सत्तापदांवर राहत असताना अनेकांशी यांचे संबंध येतात, अनेकांशी संबंध येतात, संपर्क येतो, त्यातून व्यवहार होतो आणि या व्यवहारात पडून सुद्धा ती सगळ्यातून नामानिराळी होत असतात. अशाच काही राजकारण्यांच्या विषयी आपण बोलणार आहोत. बोलताना फोटो दाखवणार आहोत. म्हणजे नुसता आरोप करून मोकळं व्हायचं नाही आहे, तर काही गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. हां, आरोप करून मी शब्द वापरलाय, पण हा आरोपही नाही आहे. फोटो बघता बघता मनात जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांना कुठेतरी विचारलं पाहिजे, त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत, यासाठीचे हे प्रश्न आहेत. हो, याला विश्लेषण म्हणून उगाच फालतू विश्लेषण अशा कमेंट टाकू नका, कारण हे विश्लेषण नाहीच आहे मुळात. हे फक्त बघणं आहे. बघितल्यावर मनात आलेली प्रश्न आहेत आणि ती प्रश्न या बापुड्या मनाला पडलेली कोणीतरी याची उत्तर देईल म्हणून विचारलेली आहेत. निष्कर्ष अजिबात नाही. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अॅनालायझर या नावाच्या चॅनलवरती आज फक्त प्रश्नांची मालिका मी तुम्हाला घेणार आहे. मनातल्या उत्सुकतेची प्रगटीकरण एवढं काय तर समजा फार तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही लोकांच्या सोबत दिसतात आणि ते दिसल्यावर ते विचारलं जातं की पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर अंबानी हात कसा टाकू शकतात? काही प्रोटोकॉल आहे की नाही? हाही प्रश्न आपल्या मनात सहज येऊन जातो की देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीवर हात टाकून एक उद्योगपती असा मस्तपैकी फिरत असतो, हे कसं काय शक्य आहे? ज्या आसाराम बापूंना बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे आणि अजून सुटका होत नाही आहे, त्या बलात्कारी आसाराम बापूंच्या सोबत नरेंद्र मोदी दिसतात, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी धडपडतात. हे कसं काय होऊ शकतं असं? काही प्रसंगात राज्यातले देवेंद्र फडणवीस काही गुन्हेगारांच्या सोबत दिसतात आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळावर ते एका नागपूरच्या गुन्हेगाराला देखील अपॉइंट करतात. ही देखील बातमी खूप मोठी असते आणि त्यावरची चर्चा होते. मनाला प्रश्न पडतो, का होतं असं? कसं होत असेल? औरंगाबादला जेव्हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख येतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला काही हिस्ट्री शीटर गुन्हेगार असतात. अगदी हिस्ट्री शीटर म्हणजे अगदीच गुन्हेगार, म्हणजे राजकीय गुन्हे नव्हे तर अंमली पदार्थांचा आरोप असलेले, खुनाचा आरोप असलेले असे काही गुन्हेगार सोबत दिसतात. ते कसे काय दिसू शकतात? या मंडळींना याचं काहीच सोयरसूतक असत नाही का? देशमुखांना गुन्हेगारांना सोबत घेऊन फोटो काढताना काहीच वाटलं नसेल का? किंवा त्यावेळेला आसाराम बापूंना नमस्कार करताना मोदींना काहीच वाटलं नसेल का? बांधकाम मंडळावर त्या नागपूरच्या गुन्हेगाराची नियुक्ती करताना फडणवीसांना काहीच वाटलं नसेल का? की गरज असते या माणसांची अशा स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या मंडळींना जवळ ठेवण्याची. आता या सगळ्यामध्ये काही आश्चर्यकारक प्रश्न मनाला पडतात. आता पुन्हा माझ्या आवडीच्या विषयावरती मी जातोय. आश्चर्यकारक यासाठी की एक माणूस अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या सोबत दिसतो आणि जेव्हा हे दिसतो का असं विचारलं जातं तेव्हा त्याचे समर्थक फोटो काय, कुणी कुणासोबत काढू शकतं असा प्रश्न विचारून मोकळे होतात. म्हणजे असं सांगूनही मोकळे होतात. मला साधे साधे प्रश्न पडतात. ज्या ज्या लोकांच्या सोबत ही महनीय व्यक्ती दिसते आहे त्या त्या लोकांच्याकडून पुढे कांड का झालाय? अगदी सोपे प्रश्न आहेत ना हे, की त्याच लोकांच्याकडून एक स्फोटक विषय पुढे का आलेला आहे? सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपण किंगफिशरवाले विजय मल्ल्या. विजय मल्ल्यांचे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, अनेक फोटो तुम्हाला दिसतील. अगदी विजय मल्ल्याच्या खाजगी विमानात आपले शरद पवार साहेब फिरताना दिसतील. विजय मल्ल्यासोबत संसदेच्या आवारात दिसतील. अजून कुठे कुठे वेगवेगळ्या कार्यक्रमात, क्रिकेटच्या ग्राउंडवर, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते फोटो दिसत असतील. आता हे विजय मल्ल्या जेव्हा संसद सदस्य होते त्या काळामध्ये पवारसाहेब मंत्री होते. आता हे विजय मल्ल्या जेव्हा परागंदा झाले तेव्हा मात्र विजय मल्ल्यांना कोण पळवलं यावर वाद सुरू झाला. पण विजय मल्ल्यांशी संबंध कोणाचे होते
हे फोटो जरा स्पष्ट काही दाखवत होते. चला, विजय मल्ल्यांचा थेट IPLशी संबंध होता आणि IPLचा विषय निघाला म्हणून आणखी एक माणूस तुम्हाला दाखवायचा आहे, तो म्हणजे ललित मोदी, ज्यांनी IPL नावाची कन्सेप्ट आणली आणि ज्यात मोठा घोळ झाला. अगदी त्याच काळामध्ये भारतीय क्रिकेट असोसिएशन म्हणजे BCCI आणि CCI म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन या दोन्हीचं अध्यक्षपद म्हणजे आलटून पालटून पवारसाहेबांच्याकडे होतं. त्यावेळी ललित मोदींच्या सोबत पवारसाहेबांची चांगलीच गट्टी होती. अर्थात IPL नवीन मांडणारा विषय, क्रिकेटच्या संघटनेचे अध्यक्ष, यामुळे ती गट्टी असू शकते. पण याच ललित मोदींनी पुढे मोठा कांड केला. जसा मल्ल्यांनी कर्ज बुडवण्याचा कांड करून देश सोडून पळून गेला ना, तसा हा ललित मोदी सुद्धा कांड करून पुढे निघून गेला. बरं, हा एकटा मोदी नाही आहे, नीरव मोदी सुद्धा एक आहे जो हिरे आणि याच्या धंद्यामध्ये होता. तोही साहेबांच्या सोबत दिसतोय. त्यानंही मोठं कांड केलं आणि पळून निघून गेला. म्हणजे ही 3 मोठी काम करणारी मंडळी. अगदी मेहुल चोक्सीची सुद्धा जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्या मेहुल चोक्सी सोबत सुद्धा तुम्हाला असे काही संबंध यात दिसायला लागतील. ही 3-4 मोठी मंडळी जी देश सोडून पळून गेली, जी कांड करून पळून गेली, त्यांच्यासोबत पवारसाहेबांची छायाचित्र दिसत आहेत. असं असू शकतं, ओघानं येऊ शकतं की एखादा माणूस अनेकांच्या संपर्कात असतो. हे उद्योजक होते त्यामुळे वेगवेगळ्या माणसाशी संपर्क असतो. हां, हे उद्योजक होते, वेगवेगळ्या उद्योजकांची सरकारमधल्या मंडळींचा संपर्क असू शकतो. हे वाक्य खरं धरायचं ठरलं तर उगाचच अनिल अंबानी, मुकेश अंबानी, अदानी यांची छायाचित्र सध्याच्या राज्यकर्त्यांसोबत दाखवून हे देश विकायला निघाले आहेत असा गोंधळ कृपया करू नका. हे कांड करून गेले तर मग मात्र सध्याच्या पंतप्रधानांना आपण दोषी धरू. पण अजून तरी अदानी, अंबानी हे कांड करून गेलेले नाही आहेत. जसं कांड मल्ल्या, मोदी, चोक्सी यांनी केलेलं आहे तसं कांड हे करून गेलेले नाही आहेत. त्यामुळं जर आपण त्याला जस्टिफाय करत असू त्या संबंधांना, तर या संबंधांना देखील तशाच स्वरूपामध्ये बघितलं गेलं पाहिजे. बरं, राज्यामध्ये ज्या ज्या घटना घडत आहेत त्या प्रत्येक घटनेत इथे संबंध दिसतोय म्हणजे दिसतोय. अर्णव गोस्वामीला ज्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती, त्या आत्महत्येच्या म्हणजे नाईक, अन्वय नाईक याच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अटक केली होती, तेव्हा अन्वय नाईकचा परिवार पवारसाहेबांना भेटला आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, अनेक वेळेला भेटलेला आहे. कसा भेटला आहे म्हणजे मी 3दा 4दा का म्हणतोय, तर दिवंगत अन्वय नाईक यांच्या पत्नी, मुलगी आणि अन्य लोकांची काही छायाचित्र तुम्हाला मी दाखवतोय. ही प्रत्येक छायाचित्र वेगवेगळ्या वेळेची आहेत. त्यांनी घातलेल्या कपड्यावरून तुमच्या तो फरक लक्षात येईल. 1, 2, 3 अशी सगळी छायाचित्र तुम्ही बघा. प्रत्येक वेळेला नाईक परिवाराचा वेगळे कपडे त्यांच्या अंगावरती दिसतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की नाईक परिवार वेगवेगळ्या वेळी पवारांना भेटलेला आहे. कदाचित या आरोपाच्या आधी भेटला असेल. मग पवारांना भेटल्यानंतरच अन्वय नाईकच्या मृत्यूचं प्रकरण अचानकपणे पुढे आलं का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तसं या प्रकरणातली वेगवेगळी मंडळी पवारांच्या संपर्कात आहेत आणि अन्वय नाईक प्रकरण पुढे आलं, तसं पुण्यातलं हे प्रकरण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. दीप्ती काळे नावाच्या एका महिलेनं 30 ऑक्टोबर 2020 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर त्या महिलेचा पवारांच्या सोबत छायाचित्र देखील तुम्हाला दिसतं आहे. ते फेसबुकवर लावण्यात आलेलं आहे. हे काही नवीन शोध आहे वगैरे असा काही प्रकार नाही आहे. त्या महिलेचं छायाचित्र पवारांच्या सोबतच तुम्हाला दिसतं आहे. मग पवारांच्या सोबत छायाचित्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे 20 ऑक्टोबर 2020ची घटना सांगतोय, आणि त्यानंतर मराठे नावाच्या ज्वेलर्सचं अपहरण आणि हत्या, हे 2 प्रकरण घडले. हा फोटो दिसला, समोर आला किंवा प्रवेश झाला, त्यानंतरच हे कांड का घडलं असा प्रश्न उगीच्या उगीच मनामध्ये येऊन जातो. अगदी पुढे पुढे वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर अशी परवानगी देणारे त्यावेळेसचे प्रधान सचिव गृह आता थेट पुण्याचे आयुक्त होतात. वाधवान बंधूंचा संबंध, संपर्क कुणाशी आहे असे प्रश्न उपस्थित झालेच पाहिजेत. आता या सगळ्या प्रश्नांना उपस्थित केल्यानंतर जो काही राग लोकांना येतो तो मी समजू शकतो. त्याला माझा पण नाईलाज आहे.
जे काही दिसतंय त्याविषयीचं कुतूहल म्हणून, शंका म्हणून विचारल्यावरती त्याचं उत्तर देण्याच्या ऐवजी तुला हे नाही का दिसत, तुला ते नाही का दिसत, अशी प्रश्न विचारले जाऊ शकतात. विचारा, काही हरकत नाही, तशी प्रश्न विचारायला हरकत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. किती घटना सांगाव्यात? म्हणजे अगदी वाझे नावाचा व्यक्ती शिवसेनेमध्ये 2008ला प्रवेश करतो, त्यानंतर माफ करा शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतो आणि प्रवेश केल्यानंतर काही वर्षात शिवसेनेची सत्ता येते, त्याला थेट नियुक्ती दिली जाते आणि त्यानंतर तो जो काही कांड करतो ते सगळ्यांच्या समोर आहे. माझा कांड या शब्दावर फार मोठा जो भर तुम्हाला जो दिसतोय, म्हणजे वाझे कोणासाठी काम करत होता, काय करत होता, अनिल देशमुख काय करत होते, कोणासाठी काम करत होते, हाही प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. आणि या प्रश्नाची उत्तरं विचारली, असं काही दाखवलं की मग मात्र अनेकांना अस्वस्थ व्हायला होतं. तसं मलाही होतं, कारण अनेक जण अस्वस्थ झाले आणि ते व्यक्त होऊ लागले की ते भय माझ्याही मनात असतं. मी काही त्या पिक्चरमधल्या रावडी राठोड पिक्चरमधल्यासारखा तो रावडी इन्स्पेक्टर नाही आहे. मी तो आपला तो कमिश्नरच इथं बसलेला, तो ACP का DCP था, डर क्या होता है, तुम्हें पता है जब आधी रात को कोई अपना दरवाजा खटखटाता है तो वो होता है डर, जब तुम्हारे पास रिवॉल्वर नहीं होती है तो वो होता है डर. मी काही तो रावडी राठोड नाही आहे, तो वाटणाऱ्यापैकीच आहे. त्यामुळं अशी अभिव्यक्ती होऊ लागली की भीती वाटणं स्वाभाविक आहे हो. पण या प्रश्नाची उत्तरं असं भय दाखवण्याच्या ऐवजी दिली जावीत एवढंच अपेक्षित आहे. यानंतरच्या कालखंडात अशीच प्रश्न आपण विचारत राहणार आहोत. अर्थात आपली नेहमीची प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. मारुती कांबळेचं काय झालं, तेही प्रश्न आपल्याला विचारावेच लागतील. तूर्तास नमस्कार.